नमस्ते मंडळी, मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. लग्नसराईचे दिवस म्हटले की आपल्या घरी किंवा आपल्या नातेवाईकांकडे कोणाचा तरी शुभ विवाह पार पडणार असतो. त्यासाठीची सगळी लगबग सुरू असते, घाईगडबड सुरू असते. या दिवसांमध्ये आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं. आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत काही साध्या सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यासंबंधीच्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर फार वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मंडळी, आजच्या व्हिडिओमधला पहिला मुद्दा, लग्नाचा दिवस. लग्नाचा दिवस हा सुंदरपणे पार पडावा. शुभ विवाह आहे, शुभ कार्य आहे, तर ते व्यवस्थितपणे पार पडावं ही प्रत्येकाची इच्छा असते. वधूवरांची ती इच्छा असते, तसंच दोन्ही कुटुंबांची सुद्धा इच्छा असते की काही विघ्न मध्ये यायला नको. ही इच्छा असणं योग्यच, पण पुढे जाऊन वधूवरांच्या डोक्यामध्ये किंवा जी मंडळी असतात त्यांच्या डोक्यामध्ये काही अवाजवी कल्पना किंवा अवाजवी अपेक्षा असतात. लग्नाचा दिवस हा परफेक्ट असावा, अगदी एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखा. त्यामध्ये जे दाखवलं जातं ते सगळं करायचं असतं त्यांना त्या दिवशी. अगदी संगीत असेल किंवा त्या दिवशीची जी सजावट असेल, फोटो सेशन असेल, खूप साऱ्या गोष्टी त्या तशाच व्हायला हव्यात. जसं आपण TV मालिकांमध्ये पाहतो किंवा कोणाचं तरी लग्न कुठेतरी झालेलं असतं, ते आपण कुठेतरी रील्समधून किंवा सोशल मीडियावरून पाहतो आणि मग आपल्याला ते आवडतं. आपल्याला वाटतं वा, हे असं काहीतरी आमच्या लग्नात सुद्धा असायला हवं. त्यामुळे ह्या अशा काहीतरी अवाजवी अपेक्षा वधूवरांच्या डोक्यात असतात. आणि हे जर असं झालं तर किती मजा येईल, असा अविस्मरणीय क्षण, हा अविस्मरणीय दिवस असेल, ही आणि एक वेगळी भावना असते. मित्र हो, लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण, अविस्मरणीय दिवस असतो. त्यासाठी हे असे वेगळे सगळे फंडे वापरण्याची खरंच काही गरज नसते, काही आवश्यकता नसते. तरीही आपल्या डोक्यामध्ये हे असं काहीतरी भन्नाट वेगळं करायचं, ते सोशल मीडियावरती आपल्याला पोस्ट करायचं असतं. त्यामुळे या सगळ्या नादामध्ये आपण असतो. तर असं काही परफेक्ट असं नसतं. हे सगळं वधूवरांबाबतीत झालं. आता कुटुंबांच्या बाबतीत, कुटुंब जे असतात त्यांना वेगळ्याच चिंता असतात. येणारे पाहुणे खुश व्हायला हवेत इतपत योग्य आहे. पाहुण्यांना काही कमी पडायला नको. उदाहरणार्थ, पाण्याची सोय हॉलच्या जागी व्यवस्थित असायला हवी, व्यवस्थित खाण्यापिण्याची सोय असायला हवी, स्नॅक्सची सोय असायला हवी, गाड्यांचं पार्किंग व्यवस्थित असायला हवं. या काही मूलभूत गरजा असतात त्या दिवशीच्या, त्याबद्दल ठीक आहे. पण पाहुणे खुश झाले पाहिजेत. त्यांनी खूप साऱ्या सुंदर प्रतिक्रिया द्यायला हव्यात, खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स यायला हव्यात. आणि त्या जर नाही आल्या तर आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे, काहीतरी कमतरता राहिली आहे असं कुटुंबांना वाटतं. बघा किती सुंदर डेकोरेशन आहे, मस्त, वा वा वा. किंवा हॉलचा चॉईस, वा एकदम मस्त. असं काहीतरी ऐकू यायला हवं आपल्या कानावरती, असं काहीतरी छान सुंदर पडायला हवं. किंवा वधूवरांचे जे पोशाख असतात, वा एकदम मस्त, छान लूक, छान मेकअप, अशा सुंदर सुंदर प्रतिक्रिया आल्या तर तो दिवस सार्थकी लागला असं आपल्याला वाटतं. पण मंडळी, येणारे जे लोक असतात ते 100 असतात, 200 असतात. त्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या नजरा, वेगवेगळे दृष्टिकोन. एकाला एक जे छान वाटेल, सुंदर वाटेल, तेच दुसऱ्या व्यक्तीला वाटेल याची काही गॅरंटी आपण देऊ शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आपण खुश करू शकत नाही. त्यांच्या सोयी सुविधा त्याप्रमाणे आपण काही गोष्टी त्यांच्यासाठी करू शकतो, जेणेकरून त्यांचं येणं जाणं सुलभ व्हावं, तो दिवस त्यांच्यासाठी छान असावा. यात व्यतिरिक्त आपण काहीही करू शकत नाही. ते त्यांच्या
मनावरती आहे, त्यांना तो दिवस छान वाटलाय नाही वाटलाय, त्यांना तिथली सगळी सजावट आवडली आहे नाही आवडली आहे, हॉल आवडलाय नाही आवडलाय, ह्याला आपण काहीही करू शकत नाही. ही एक गोष्ट. आता दुसरा मुद्दा, लग्न ठरलं, लग्नाची तारीख फिक्स झाली की जे जोडपं असतं, ज्यांचं लग्न ठरलेलं असतं, त्यांना सगळीकडून या संबंधीचे प्रश्न सतत येत असतात. ते कोणाकडे गेले, ती व्यक्ती जरी अनोळखी असली, त्यांना जरी कुठून तरी कळलं की बुवा या माणसाचं लग्न ठरलंय, की त्याला पकडायचं, त्याला काय नाही काय प्रश्न विचारायचे, अगदी लाईफ पार्टनर संबंधीचे. कोण, कुठे असतो, कुठे असते, काय करतो, काय करते, नोकरी कुठे आहे, मग घरीच राहणार का काय, असे बरेच असे प्रश्न या लोकांना त्रास देत असतात. आणि लोकसुद्धा त्यांना विचारत असतात, कुठे पाहुण्यांकडे गेलं, कुठे मित्रमंडळींकडे गेलं. हे लोक जे दोघं जण जे असतात ना, ते सतत त्याच विषयांवरती बोलून कंटाळलेले असतात. लग्नाचा दिवस येईपर्यंत सगळीकडून त्याच चर्चा, तेच प्रश्न, ज्यांची काही वेळा त्यांच्याकडे सुद्धा उत्तरं नसतात. एखाद्या मुलाला विचारलं, त्याची पत्नी लग्नानंतर नोकरी करणार आहे नाही करणार आहे, ती काय करणार आहे, त्याचं त्याला सुद्धा माहिती नसतं. बरेचसे प्रश्न असतात. त्यामुळे हे असे प्रश्न विचारतो आपण जेव्हा एखाद्या जोडप्याला, तेव्हा त्यावरती बोलायचं नाही बोलायचं, कितपत बोलायचं हे त्यांना ठरवू द्या. तो त्यांचा चॉईस आहे. प्रत्येकाची अशी एक काय म्हणतात ती इच्छा नसते या सगळ्या गोष्टींबद्दल ओपनली सगळ्यांसोबतच डिस्कस करण्याची. त्यांना त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत त्या गोष्टी शेअर करायला बरं वाटतं. पण पब्लिकमध्ये सगळ्यांसोबतच त्या डिस्कस करणं त्यांना ते योग्य वाटत नाही, किंवा तसं ते ओपनली बोलू शकत नाही, बोलायचं नसतं. त्यामुळे तो त्यांचा चॉईस आहे, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही जर सतत असं कोणाला विचारत असाल तर ते विचारू नका. आणि जर कोणी उत्तर देत नसेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो त्यांचा चॉईस आहे. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे त्याबद्दल किती बोलायचं, नाही बोलायचं, कोणत्या गोष्टी शेअर करायच्या, नाही शेअर करायच्या, ते त्या जोडप्याला, त्यांच्या कुटुंबांना ठरवू देत. बरं, ही दुसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट येते ती लग्नपत्रिकेची. लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका, त्याच्या ज्या काही प्रिंट्स काढतात आणि ते जे व्हॉट्सअपवरून कधी पाठवलं जातं, कधी व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून लग्नपत्रिका दिली जाते. काही वेळा काय होतं की ह्या ज्या पत्रिका असतात त्या डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी तेवढी माणसं घरामध्ये नसतात, धावपळ खूप सुरू असते. प्रत्येकाला भेटून, प्रत्येकाच्या घरी जाऊन ती पत्रिका सुपूर्द करणं शक्य नसतं. आणि आपल्याला पत्रिका नाही मिळाली की आपल्या नाकावरती एवढा मोठा राग येतो. आम्हाला पत्रिकाच नाही आली, मग आम्ही काय द्यायचं, किंवा मग आम्हाला सांगितलंच नाही, आम्हाला माहितीच नव्हतं, अशा बऱ्याचशा तक्रारी असतात. त्यामुळे असं जर कोणी पत्रिका तुम्हाला स्वतःहून येऊन नाही दिली, ती व्हॉट्सअपने पाठवली किंवा फोनवरून कळवलं तर इट्स ओके, राहू देत. तसं कोणी माणूस नसेल किंवा ट्रॅव्हलिंग शक्य नसतं, प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्तीला भेटून सांगणं, भेटून निमंत्रण देणं शक्य नसतं. या गोष्टी होतात. तुमच्या घरी सुद्धा जेव्हा अशी कार्य घडतात, शुभ कार्य, लग्न कार्य, त्यावेळेला कशी लगबग असते ते तुम्हाला सुद्धा माहीत असतं. त्यामुळे अशी काही अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे की त्या व्यक्तीने प्रत्यक्ष घरी आलंच पाहिजे, प्रत्यक्ष येऊन पत्रिका दिलीच पाहिजे, नाहीतर मग तो आमचा खूप मोठा अपमान आहे वगैरे वगैरे, असं काही नसतं. आणि ज्या कुटुंबांना हे असं शक्य होत नाही प्रत्येकाच्या घरी जाऊन तेवढ्या त्या सगळ्या पत्रिका देणं वगैरे, तर त्यांनी पण त्याचं फार गिल्ट मनात ठेवू नये. ठीक आहे, तुम्हाला नाही जाणं शक्य झालं तर त्यांना नंतर तुम्ही फोन करा, गिफ्ट्स पाठवा, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, दिलगिरी व्यक्त करा. लग्नानंतरचे जे कार्यक्रम असतात त्यात त्यांना आवर्जून तुम्ही इन्व्हाइट करू शकता. तर या सगळ्याचं टेन्शन घेण्याची जरुरी नाही. आता यातला शेवटचा मुद्दा, लग्न सराईचे दिवस असले, घरी कोणाचं शुभकार्य होणार असलं की
आपल्याला खूप सारे सल्ले मिळतात आजूबाजूच्या लोकांकडून, ज्यांचे संसार 20, 25, 30 वर्ष सुरू आहेत। ते लोक पण अगदी 25 वर्षापूर्वी कुठेतरी काहीतरी त्यांच्या लग्नाच्या दिवशी गैरसोय झालेली होती, त्याबद्दलचा किस्सा येऊन सांगतात। आता 25-30 वर्षापूर्वी काहीतरी गैरसोय झाली होती, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम त्यांच्या लग्नाच्या दिवशी किंवा लग्नाच्या आधी 2-3 दिवस आला होता। आता तशी परिस्थिती आहे का, याचा आधी स्वतः विचार करा। आता टेक्नॉलॉजी एवढी इम्प्रूव्ह झालेली आहे, सगळ्या गोष्टी काही तसाच जर काही प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह होऊ शकतो, किंवा तसे काही प्रॉब्लेम त्यावेळेचे या वेळेला अस्तित्वात सुद्धा नाहीये। मग अशा सगळ्या गोष्टींची चिंता करण्याची जरुरी नसते। प्रत्येक जण त्या जोडप्याला त्यांचे लग्नाच्या दिवशीचे प्रसंग, काय कडूगोड जे अनुभव असतील ते, वेगवेगळ्या टिप्स, सल्ले देत असतं। हे सगळं ऐकून खूप सारं कन्फ्युजन मनात करून घेण्याची गरज नाही। त्यामुळे किती ऐकायचं, काय ऐकायचं आणि ते किती सोडून द्यायचं, किती धरायचं, हे सुद्धा आपल्यावरती आहे। हा एक मुद्दा। आणि आता यातला सगळ्यात शेवटचा मुद्दा, तो म्हणजे लग्न सराईचे दिवस सुरू असतात, कोणाच्या तरी घरी शुभ कार्य होणार असतं, पण काही वेळा काही विवाह जुळत नाहीत, काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि तो विवाह जुळणार असतो, म्हणजे या सगळ्या सीझनमध्ये ते लग्न होणार असतं पण ते होत नाही। विवाह जुळलेले तुटतात, काहीतरी प्रॉब्लेम येतो, किंवा एखादा मुलगा असतो, मुलगी असते, तर लग्न करण्याचं या वर्षी म्हणजे या सगळ्या दिवसांमध्ये करण्याचं प्लॅनिंग असतं, पण काही गोष्टी होतात, घरी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि ते शक्य होत नाही, त्या गोष्टी तशा पुढे सरकत नाहीत। त्यावेळेला मग त्या कुटुंबाने सुद्धा वाईट वाटून घेण्याची गरज नाही, किंवा ही मुलगी आहे, मुलगा आहे, की हे असं कसं झालं, इतक्या दिवसापासून या सगळ्या गोष्टी सुरू होत्या, त्या मैत्रिणीचं किंवा मित्राचं लग्न होतंय आणि आपल्या बाबतीत हे असं का घडलं। तर आपण जसं सगळेजण म्हणतो की या गाठी ज्या असतात त्या स्वर्गात बांधलेल्या असतात, त्यामुळे ते तसंच मानून आपण पुढे गेलं पाहिजे। त्याबद्दल खूप दुःख मनात ठेवून राहण्यामध्ये आणि दुसऱ्या कोणाचा तरी शुभविवाह होतो आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण येत आहे, तर त्याबद्दल आपण सुद्धा आनंदी असायला हवं। त्याकडे पाहून आपलं दुःख कुरवाळून त्यांच्या क्षणांना आपण नजर लावायला नको। त्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत, साध्या सोप्या आहेत, पण प्रत्येक वेळा त्या आपल्या लक्षात येतात किंवा आपण त्याचा विचार करतो असं नाही। हा होता आजचा व्हिडिओ, आवडल्यास जरूर लाईक करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह, तोपर्यंत टाटा।